4 वाजले की चहाची तलब कोणाकोणाला होते. त्याच सगळ्यांना जशी चहाची तलब होते तशीच मलाही 4 वाजले की चहा प्यावासाच वाटतो. हे तर प्रत्येक मैत्रिणींना होतं. चहा पिला की रिफ्रेशमेंट होती आणि कामाला अशी एनर्जी येते. मला खूप आळस आला होता आणि खूप कंटाळा आला होता. म्हणलं आधी चहा घेऊ आणि मग कामाला लागू. त्याच पद्धतीनं मस्त चहा केला, चहा पिला आणि मग कामाला लागले. गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं. म्हणजे सोसायटीचा जो गणपती असतो तर तो गणपतीचं आगमन होणार होतं. मला सगळं कामं वगैरे आवरून खाली जायचं होतं आणि म्हणजे मला जाण्यापेक्षा लेकरांनाच खूप उत्सुकता असते की कसं काय वगैरे पाहण्याची. मग ते लेकरांना घेऊन आणि तेवढ्याच गोष्टी माहिती होतात लेकरांना, म्हणून ते आनंदीचं चाललं होतं. आरुष तर काय आधीच गेलेला होता. मग आनंदीचं चाललं होतं की मम्मा चल खाली लवकर, कारण ते ढोल वगैरे तर वाजतच होते. मग पटापटा कामं आवरून मला जायचं होतं. मग कामं आवरायचे तर काय करायचं होतं, तर आता जे आपल्या गौरी गणपती आहेत तर गौरींसाठी जे फराळ बनवतो तर त्या फराळ बनवण्याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या करून ठेवायच्या होत्या. त्याचबरोबर स्वयंपाकाची तयारी पण करायची होती. आता प्रत्येक लेडीजला कसं असतं, घर म्हणलं की काही सणवार आले की कामं थोडे एक्स्ट्रा करावेच लागतात. त्याच पद्धतीनं मला पण ते करावेच लागणार होते, कारण मला थोडीशी चकलीची भाजणी भाजायची होती. म्हणलं आधीच थोड्या थोड्या छोट्या काही गोष्टी ज्या आधी करू शकतो त्या करून घेतल्या की म्हणजे नंतर आपल्यालाच एकदम असं कामाचा लोड होत नाही. त्या पद्धतीनं मग आणि त्यासोबतच म्हणलं स्वयंपाक संध्याकाळचा पण थोडाफार अर्धा जरी झाला तरी मग आरतीवरून आल्यावर बाकीचं करता येतं. तर मग मी म्हणलं कुकर वगैरे लावून घेऊ. मग कुकर वगैरे लावण्याची तयारी करत होते. म्हणजे कसं असतं की प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक लेडीजला सगळेच कामं करावे लागतात. आवरावंच लागतं सगळ्या गोष्टी आणि त्यासोबत लेकरांना पण काय हवं नको ते बघावं लागतं. तर मग माझं चाललं होतं स्वयंपाकाची तयारी. त्यासोबतच चकलीची भाजणी करायची होती. परत करंज्या करायच्या होत्या तर त्यासाठी काही थोड्याशा त्याचं जे सारण करतो तर तशा तिळाच्या करायच्या होत्या. तर मग ते तिळाच्या सारणचं तर मग आनंदी तोपर्यंत झोपलेली होती आणि मग उठली की तिला थोडंसं मग घ्यावंच लागतं. उठल्यावर प्रत्येक लेकरांना करावंच लागतं. लेकरं झोपेतून उठले की थोड्या वेळ ते आईनं घेतल्याशिवाय लेकरं काही शांत होत नाहीत. मग थोडंसं घेऊन तिला कामं केले आणि मग नंतर तिला म्हणजे एका हाताने खूप अवघड होतं ना काम करायला, तर मग ओट्यावर तिला बसवलं आणि मग म्हणलं आता तू इथं बस, म्हणजे मी पटापटा कामं आवरते मग आपण खाली जाऊ. मग तिला नुसतं म्हणेपर्यंत तर चाललेलंच असतं की चल चल. मग आणि आता गौरी गणपतीचा फराळ तर सगळ्याच मैत्रिणी करणार, सगळ्याच ताई करणार. तर मग आता म्हणजे ज्यांना ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी तर खास की विषय आला तो म्हणजे वजनाचा. तर वजन हे वाढतं. मग गोड खाल्लं की वजन वाढतंच. मला तरी असं होतं की थोडंसं जरी गोड वगैरे जास्त खाल्लं की लगेच वजनात फरक पडतो आणि केल्यावर तर ते खावंच वाटतं आणि करताना आपण असं काही असं तसं करत नाही. चांगल्याच गोष्टी सगळ्या करतो तर मग ते छान झालं की मग ते थोडंसं खावंसंच वाटतं. तर त्या पद्धतीनं जरा थोडं ते पण लक्ष दिलं पाहिजे की आता वजनाचं वगैरे. तसं मी आता थोडंसं कमी केलंय वजन, कारण म्हणलं आता जायचंच आहे गावाला, परत सण आलेत. थोडंसं खाण्यात इकडं तिकडं होतं. म्हणजे आपण इकडं जसं डाएट किंवा सगळ्या गोष्टी करू शकतो तसं गावाला गेल्यावर होत नाहीत. कुठं गेलं, कोणाच्या घरी गेलं तर चहाचा आग्रह ते करतातच, चहा द्यावाच लागतो. मग त्यांना म्हणता येत नाही की नाही नाही मी चहा घेत नाही किंवा असं नको तसं नको. मग ते खूपच वेगळंच वाटतं. ते घ्यावंच लागतं चहा. परत गोड खाणं होतंच. मग फिरणं थोडंसं गावाकडे गेलं की सगळ्या पाहुण्यांना भेटणं, करणं, फिरणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग ते थोडंसं होतंच खाण्यापिण्यात. म्हणून म्हणलं थोडंसं आधी वजन कमी करून घ्यावं. तसं मग मी तसं व्हिडिओ त्यावर करणार आहे की वजन कसं म्हणजे एका महिन्यात किती किलो वजन कमी होऊ शकतं त्या पद्धतीने त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ करायचा आहे. पण ते तसं जरा वेळ भेटत नाही सध्या, सणाची कामं वगैरे भरपूर आहेत ना. म्हणजे मी एका महिन्यात जवळपास 6 ते 7 किलो वजन कमी केले. म्हणजे श्रावण महिना जो होता तर तो मी पूर्ण उपवास केला आणि श्रावण महिन्याचा आणि मग वजन कमी केलं. म्हटलं आणि बरेचसे प्रॉब्लेम वाढतात. वजन वाढलं की सगळ्याच गोष्टी वाढतात. आपल्याला खूप आळस येतो, कंटाळ येतो, कामं करावे नाही वाटत. मग सगळ्याच गोष्टींना परत पुन्हा आपले काही फिजिकली प्रॉब्लेम असतील तर ते पण प्रॉब्लेम वाढतात.
तर मला तरी होत होतं वैयक्तिक. त्यामुळं मग थोडंसं दिलं लक्ष वजनाकडे आणि ते झालं वजन कमी. तर वजन कमी कसं करायचं हे मला नक्की कमेंट करून म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे करायचं असेल कमी, त्या ताईंनी मला कमेंट करा की मी सांगेन तुम्हाला कसं वजन कमी करायचं, किंवा त्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ करूया की वजन कसं कमी करायचं. तर या पद्धतीनं माझे चाललेलेच होते कामं. आनंदीला बसवलेलं होतं ओट्यावर. तिची मध्येच बडबड बडबड चालू होती की हे असं तसं, हे काय करायचं, त्याचं काय करायचं असं. मग तिला म्हणलं जरा शांत बस, आवरू दे कामं पटापटा, आपल्याला जरा खाली जायचे आवरून. मग तेवढं आणि बाहेर असे ढोल ताशे वाजत असले की एक आपल्याला पण एनर्जी अशी वेगळीच येते. आणि हे गणपती बाप्पा जे आपण 10 दिवसासाठी बसवतो किंवा 10 दिवसाचे जे गणपती बाप्पा असतात, तर ते बाप्पा म्हणजे बसवले की म्हणजे काय वातावरण असं वेगळंच असतं. खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं. म्हणजे वातावरणात असं एकदम, आणि आपल्याला पण कामात उत्साह वगैरे येतो. मग ते माझं आवरणं वगैरे चाललंच होतं. त्यासोबत आनंदीला म्हणली मला दूध प्यायचे. मग आरुष पण आलेला होता. दोघांना दूध दिलं. म्हटलं थोडंसं दूध वगैरे पिऊन घ्या, म्हणजे खाली गेल्यावर कसं खेळणं वगैरे भरपूर होतं. पळतात मुलं इकडं तिकडं, चालूच असतं त्यांचं दंगा करणं हे ते. म्हणून मग थोडीशी त्यांना एनर्जी पण राहिली पाहिजे. त्या ह्यानी दूध वगैरे प्यायला दिलं. आणि त्यासोबतच मी डाळ भाजून घेत होते. चकलीची भाजणी करायची होती, तर त्यासाठी डाळ भाजणं चाललंच होतं. मग आता कसं सगळेच कामं करावी लागतात एक सोबत. आणि मग हे आरुषनी ती गणपती बाप्पा मोरयाची पट्टी आणलेली होती. मग आनंदीनं रडून रडून घेतलीच त्याच्याकडून. नाही म्हणे मला पाहिजेच दादा, मला दे. आणि ते होतंच तसं, त्यांनी काही आणलं की हिला पाहिजेच असतं. मग आपण मोठ्यांनाच ओरडतो, दे जाऊ दे, तू मोठा आहेस, ती लहान आहे, तिला कळत नाही, तुला कळतंय, तू हुशार आहेस, असं काहीतरी सांगून सांगून मग ते शेवटी आरुषने दिली. त्याला म्हणलं तू खाली गेल्यावर परत दुसरी घे. आणि तिनं शेवटी ती घेतलीच आणि मग मला बांध म्हणे. तर मग तिला ते थोडंसं वेगळं वाटलं, कारण तिनं पहिल्यांदाच कदाचित बघितली असेल. याच्या आधी म्हणजे गेल्या वर्षी ती लहान होती, एवढ्या गोष्टी समजत नव्हत्या. तरी हां, याच्यात एक मी टिप तुम्हाला देऊ शकते की जी चकली भाजणी करतो, तर ती भाजून झाल्यावर आपण जे टोपल्यात किंवा एखाद्या ताटात टाकतो, तर त्याच्या खाली आधी कपडा टाकत जावा. म्हणजे काय होतं की ही जी भाजणीला असं गरम केल्यामुळे जरासा ओलसरपणा आलेला असतो, तर ते ॲब्सॉर्ब करतं ते कॉटनचा कपडा वगैरे. आणि तांदूळ तर ते मी धुवून घेतलेत. हे भाजणी करण्यासाठी तांदूळ धुवून स्वच्छ धुतले 3-4 वेळा आणि मग कपड्यावर सुकवून फॅनखाली सुकवलेत. फॅन तसं लावलाच नव्हता, थोडंसंच हे केलं होतं, मग असेच सुकवले. आणि हां, हे आम्ही म्हणजे मी कामं करत होते, तर कामं करता करता लेकरांचं चाललं की ते आता जे ट्रेंडिंग गाणं चालू आहे की अशी चिक्कमो त्याची माळ, तर त्याच्यावरचा डान्स आहे तो आनंदीला करायचा होता. ते खूप तिनं बरेच दिवसांनी चाललं होतं, मला डान्स करायचा आहे, माझा व्हिडिओ कर. आणि मध्येच आरुष आला म्हणे नाही आमच्या दोघांचा कर. तर बघा लेकरांनी डान्स कसा केला हे पण नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे दोघांचं मध्येच मग डान्सचं ते पण व्हिडिओ केला. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही दोघी आवरून खाली गेलो. गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. ते आमच्या सोसायटीतले गणपती बाप्पांचं मस्त जोरात मुलं एकदम जल्लोषात डान्स करत सगळ्या गोष्टी एन्जॉय करत गेलेलो. मग हे आमच्या सोसायटीतल्या गणपती बाप्पाचं आगमन बघू.
मग गेम पण होते. नंतर आरती वगैरे झाल्यावर बकेटमध्ये बॉल टाकून याच्यात आरुषचा दुसरा नंबर आला आणि मस्त एन्जॉय पण केला आरुषने गेममध्ये आणि खूप मज्जा आली. खूप छान वाटलं. खूप असे म्हणजे आरती वगैरे हे सगळं मस्त वाटलं. आणि कसा वाटला हे गणपती बाप्पाचं आगमन आमच्या सोसायटीतलं हा व्हिडिओ, तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.